देशमुख कुटुंबीय हे भगवानगडाकडे निघालेत। आपण बघतो की वैभवी आहे, धनंजय सोबत आहेत आणि दोन्ही मुलं म्हणजे संतोष देशमुख यांचे दोन्ही मुलं ही सोबत असणार आहेत। आणि प्रथेप्रमाणे म्हणजे आम्ही 55 दिवसापासून बघतो की आल्यानंतर संतोष देशमुख यांचं दर्शन घेतलं जातं आणि तिथून पुढे कुटुंबीय जातात। धनंजय, मला सांगा की काय ठरलं होतं भगवानगडाला जायचं? भगवानगडाचे जे महंत आहेत नामदेव महाराज शास्त्री, त्यांनी जे बोलले होते की आम्हाला त्रास झाला एक गोष्टीचा की आरोपीची मानसिकता मीडियानं का दाखवली नाही। तर मला त्या गोष्टीचा एवढा त्रास झाला की आरोपीची मानसिकता बघण्यापेक्षा त्याच्यावर किती आरोप आहेत हे जर बघितलं असतं तर ही घटनाच घडली नसती। वेळीच ह्या लोकांना ज्यांनी पोषलेलं आहे, हे लोक ज्या ऑफिसमध्ये बसतात, ज्या फोटोचा आधार घेतात, जे फोटोवर गाडीवर फोटो टाकतात, त्या लोकांची मानसिकता खरं तर बघणं अपेक्षित होतं। तर मी त्यांची काय मानसिकता होती, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत, आणि एकीकडे मस्साजोग गाव आहे, एकटे सरपंच नाही, संतोष अण्णा देशमुख आणि गाव यांची काय म्हणजे यांचं काय टेट असेल ते, आणि हे मला एवढीच गोष्ट बोलण्यासाठी महाराजांची भेट घ्यायची। पण हे करत असताना ते सगळं जे बोलणं होतं की एक चापट मारली हे जे वाक्य होतं, त्यानंतर तुम्ही विचार केला त्या गोष्टी? नाही, विचार केला ना, त्यांनी तो विचार करायला पाहिजे होता की एक चापट मारल्यावर हे खून करू शकतात। मग जर आम्ही खरंच त्यांना अडकून टाकलं असतं, तुम्ही चुकीचं काम करताय, तुम्ही हे करताय, तर आमच्या अर्ध्या गावाला त्यांनी म्हणजे त्रास दिला असता किंवा रस्त्यावर आम्हाला फिरू दिलं नसतं। म्हणून आम्ही उलट ते जे आरोपी आहेत त्या आरोपीला त्यांनी भांडण केलं तर आम्ही पोलीस प्रशासनाला म्हणजे यंत्रणा तिथं बोलून त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पाठवलं। हे सगळं सीसीटीव्ही मध्ये कैद आहे। आमच्या बोलण्यावर जरी तुम्हाला वाटलं, हे सीसीटीव्ही मध्ये आहे की आम्ही PSI शिंदे साहेबाला बोलून ह्या आरोपींना सुखरूप पोलीस स्टेशनला पाठवलेलं होतं। पण याचे खरं जातीय सलोखा बिघडतोय असं नामदेव शास्त्री म्हणाले होते? अजिबात नाही, आम्ही तेच दाखवायला लागलो। मी पहिले पण बोललोय, आता पण बोलतोय, दोन जाती किंवा काही जाती विशिष्ट असा अजिबात मसाजोग कडून कुठला नाही, तुम्हाला वारंवार सांगतोय। आणि दत्तादादानं जे ध्वजारोहण केलं, दत्तादादानं ज्या भावना व्यक्त केल्या, दत्तादादा बारगजे यांनी, दीपक काका नागरगोजे यांनी, विविध स्तरातील लोकांनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्याचे पण आम्ही जे त्यांनी स्टेटमेंट आहे ते घेऊन चाललो। त्यातून त्यांना स्पष्ट दिसणार आहे की हे कुटुंब काय, आणि हे पण का दाखवायची गरज पडली, त्यांनी जर जाणलं असतं किंवा सांगणाऱ्यांना सांगितलं असतं की ते कुटुंब काय, तर ही त्यांच्या म्हणजे ही गोष्टच झाली नसती। वैभवी आपल्यासोबत आहे। वैभवी, वेदना झाल्या की एक चापट मारली होती आणि ती चापट मारली म्हणून हे सगळं घडलं, हे पहिल्यांदाच कोणतरी बोललं होतं मला म्हणजे त्याचंच आम्हाला दुःख वाटतं। त्यांना एक चापट दिसली, माझ्या वडिलांच्या अंगावरचे कित्येक घाव त्यांना का नाही दिसले, त्यांना तर किती हाल करून मारलं। म्हणून आम्हाला एक वाटतं की न्यायाधीश जरी असला तरी तो दोन्ही वकिलांच्या बाजू ऐकून घेतो आणि नंतर सुनावणी करतो। या केसमध्ये करायचंय काय, फक्त आम्हाला त्यांनी म्हणजे आम्हाला एवढं वाटतं की त्यांनी एकदा तरी आमची बाजू ऐकून घ्यायला हवी होती आणि नंतर वक्तव्य करावं। अच्छा, पण काय तुम्ही नेमकं बोलणार आहात आज नामदेव शास्त्रींना भेटून? बोलणार म्हणजे जी आता जशी माझ्या वडिलांची हत्या झाली ती घटना आम्ही फक्त त्यांना सांगणार आहोत, नंतर ते वक्तव्य करतील की याबाबत त्यांनी काय बोलावं। नक्कीच आपण पाहतो की वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंबीय हे आता नामदेव शास्त्री यांच्या भेटीसाठी निघाले आणि भेटल्यानंतर सगळे पुरावे सादर केले जातील। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।